नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची होणार आहे बिकॉज या व्हिडिओमध्ये आपण समास व्याकरणाचा प्रकार शिकणार आहोत। ही व्हिडिओ 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्याच्या पेपरमध्ये जास्त मदत करेल। तरी सर्व व्हिडिओ जी आहे ही तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा समास या विषयावरचा असलेला सगळा जो डाऊट आहे तो या व्हिडिओमध्ये दूर केला जाईल। सर्वप्रथम समासाचे भरपूर प्रकार येतात, पण 10वीच्या मुलांना समासाचे फक्त 3च प्रकार अभ्यासामध्ये आहेत। त्यातला सगळ्यात पहिला प्रकार आहे कर्मधारय समास। पहिला प्रकार आहे कर्मधारय समास। तर लक्षात घ्या, कर्मधारय समास कसा ओळखायचा। तर कर्मधारय समासामध्ये 2 पदे असतात आणि त्या 2 पदांमध्ये एक पद हे नाम असतं आणि एक पद हे विशेषण असतं। ही कर्मधारय समास ओळखण्याची सिंपल ट्रिक आहे। लक्षात घ्या, मी पुन्हा बोललो, कर्मधारय समासामध्ये जो सामासिक शब्द असतो त्या सामासिक शब्दामध्ये एक नाम असतं आणि एक विशेषण असतं। थोडक्यात स्पष्ट करून सांगतो। उदाहरण क्रमांक 1 इथे लिहिलंय नीलकमल। आता नीलकमल याच्यामध्ये कमल हे नाम आहे आणि नील हे विशेषण आहे। तर कमळ कसं आहे, नीळ आहे। तर या ठिकाणी कमळ हे नाम आहे आणि नामाला नील हे दिलेलं काय आहे, विशेषण आहे। म्हणून या ठिकाणी कर्मधारय समास होतो। तर या ठिकाणी सामासिक शब्द लिहिलाय आणि या ठिकाणी त्याचा विग्रह लिहिलाय। बऱ्याचदा ते लोक विग्रह देतात, सामासिक शब्द जो आहे तो लिहायला सांगतात, किंवा काही वेळा कसं होतं तर ते लोक सामासिक शब्द देतात आणि आपल्याला समासाचा प्रकार जो आहे तो ओळखायचा असतो। दुसरा आहे मातृभूमी। मातृभूमीमध्ये भूमी हे आपलं नाम आहे आणि मातृ हे त्याला दिलेलं विशेषण आहे। तर भूमी कशी आहे, माते समान आहे, हे त्याचा विग्रह आहे। जसं की भूमी हीच आपली माता आहे। तर एक नाम आहे आणि एक विशेषण आहे। नरसिंह, तर नर कसा आहे, सिंहासारखा आहे। तर या ठिकाणी नराला सिंहाचं विशेषण दिलेलं आहे। तर याचा विग्रह सिंहासारखा नर असा होतो। महाराष्ट्र, तर राष्ट्र हे नाम आहे आणि महा हे विशेषण आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघताय महान असे राष्ट्र, राष्ट्र हे नाम आणि महान त्याचं विशेषण, म्हणजे या ठिकाणी एक नाम आणि एक विशेषण आहे, म्हणून कर्मधारय समास होतो। त्यानंतर नरोत्तम, तर उत्तम असा नर, तर नर हे नाम आहे आणि उत्तम हे त्याचं विशेषण आहे। म्हणजे तुम्हाला असं कळतंय की या शब्दामध्ये, या सामासिक शब्दामध्ये 2 पदे आहेत, त्यापैकी एक पद हे विशेषण आहे आणि दुसरं पद हे नाम आहे आणि नामाचं एक विशेषण त्या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी कर्मधारय समास होतो। पुढचा जो समास आहे तुम्हाला, त्याचं नाव आहे द्वंद्व समास। तर सर्वांना माहिती आहे द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात। तर 3 प्रकार कसे ओळखायचे। सर्वप्रथम द्वंद्व समासाचे 3 प्रकार इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व असे 3 प्रकार आहेत। लक्षात घ्या, इतरेतर द्वंद्व समास ओळखण्याचा सिंपल नियम आहे, जेव्हा आपण विग्रह करतो तर विग्रह करताना इतरेतर द्वंद्व समासामध्ये आणि नाहीतर व या शब्दांचा वापर केला जातो। एकतर आणि नाहीतर व। तर इकडे लक्ष द्या, आई वडील याचा विग्रह कसा होतो, आई आणि वडील, म्हणजे आपल्याला मध्ये कोणता शब्द लागतोय, आणि। राम लक्ष्मण, तर राम आणि लक्ष्मण, म्हणजे या ठिकाणी विग्रह करताना आणि हा शब्द लागतोय। राम व लक्ष्मण तरी चालेल। लक्षात घ्या, ज्या ठिकाणी विग्रह करताना आणि नाहीतर व या दोघांपैकी कोणता शब्द वापरला जातो त्या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास होतो।
लक्षात घ्या. सर मग ह्याला अजून एक सिंपल ट्रिक काय आहे, तर याची जी उदाहरणं आहेत म्हणजे जो सामासिक शब्द आहे, या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पद ही नाम असतात. नाम, दोन्ही पद ही नाम असतात. जसं की आई आणि वडील हे नाम आहे, त्याचबरोबर राम आणि लक्ष्मण हे देखील एक नामच आहे. मग तुम्हाला कळून जातं की या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास होत आहे. त्यानंतर आहे वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये नाम नसतं आणि विग्रह करताना या ठिकाणी किंवा नाहीतर अथवा नाहीतर वा यापैकी, या तिघांपैकी कोणत्या तरी एका शब्दाचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी विग्रह करताना किंवा अथवा वा यापैकी एखादा शब्द वापरला जातो त्या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास होतो. तसं तुम्ही बघताय खरे खोटे. एखादी गोष्ट कशी असू शकते रे, तर खरे किंवा खोटे, मध्ये कोणता शब्द आला, किंवा. बरे वाईट, अरे काय झालं रे बाबा तिकडे, किंवा काय होऊ शकतं, काय होऊ शकतं, बरं किंवा वाईट, म्हणजे मध्ये कोणता शब्द आलेला आहे, किंवा. तर या ठिकाणी विग्रह करताना किंवा शब्द लागला म्हणून या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास होतो. त्यानंतर आहे समाहार द्वंद्व. तर समाहार द्वंद्व शब्द कसा ओळखायचा, तर या ठिकाणी जोड शब्द असतात. काही जोड शब्द असतात त्यांचा विग्रह करताना वगैरे किंवा इतर या दोघांपैकी कोणत्या तरी शब्दाचा वापर केला जातो. जसा की बघा, काय करतायत रे मुलं तिकडे, गप्पा गोष्टी वगैरे करत असतील वगैरे. मीठ भाकर, हे बाबा काहीतरी खाऊन जा, काय खाऊ, मीठ भाकर वगैरे खा बाबा. तर मला सांगा या ठिकाणी शेवटला वगैरे किंवा इतर शब्द लागतोय म्हणून त्या ठिकाणी समाहार द्वंद्व समास होतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे, त्याला म्हटलं आता द्विगु समास. तर द्विगु समासामध्ये संख्या विशेषण असतं. शॉर्टकट वार्ता कराल तर द्विगु समासामध्ये नंबर्स असतात. ज्या ठिकाणी नंबर्स असतात त्या समासाला द्विगु समास असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. पहिला आहे त्रिभुवन. तर 3 भुवनांचा समूह, 3 त्रिभुवन संख्या आहे. नवरात्र, नवरात्रींचा समूह. त्यानंतर चौकोन, 4 कोणांचा समूह. पंचपाळे, 5 पाळ्यांचा समूह. तर तुम्हाला कळतंय ज्या ठिकाणी संख्या असतात त्या समासाला द्विगु समास असं म्हटलं जातं. एकदा रिव्हिजन करवतो. सगळ्यात पहिला समास आहे कर्मधारय समास. एक विशेषण असतं, एक नाम असतं. त्यानंतर आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. त्याच्यातला सगळ्यात पहिला समास आहे इतरेतर. त्यानंतर आहे वैकल्पिक. त्यानंतर आहे समाहार. लक्षात घ्या. इतरेतर समास मध्ये विग्रह करताना आणि व हे शब्द वापरले जातात. वैकल्पिक मध्ये विग्रह करताना किंवा अथवा वा हे शब्द वापरले जातात. समाहार मध्ये विग्रह करताना शेवटला वगैरे, इतर हे शब्द वापरले जातात. त्यानंतर जो आपल्या सिलेबस मधला तिसरा प्रकार आहे त्याला म्हटलं जातं द्विगु समास. द्विगु समासामध्ये संख्यावाचक शब्द असतात. तर हा आपला सिंपल कोड आहे. काही उदाहरणे बघूयात आपण. काही उदाहरणे आहेत, बोर्डाच्या पेपरला आलेली उदाहरणे तुमच्या समोर आहेत. महादेव म्हणजे काय रे, तर महान असा देव, त्याला महादेव म्हणतात. विग्रह. मला सांगा देव कसा आहे, महान आहे. देव हे नाम आहे आणि महान हे त्याला दिलेलं विशेषण आहे. म्हणून या ठिकाणी कोणता समास होतो, कर्मधारय समास होतो. 6 कोणांचा समूह. 6 कोणांच्या समूहाला काय म्हटलं जातं, षटकोन. संख्या आहे, संख्या आहे म्हणजे या ठिकाणी कोणता समास होणार, द्विगु समास. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काही या ठिकाणी जोड्या लावायच्यात आहे. तर जोड्या लावूयात आपण. कोणता समास कोणत्या प्रकाराचा आहे लक्षात घ्या.
विटी दांडू, विटी आणि दांडू इतरेतर म्हणजे आणि शब्द लागतो. नीलकमल, कमल कसे आहे? निळे म्हणजे एक नाम एक विशेषण कर्मधारय. पंचपाळे, 5 पायांचा समूह द्विगु. भाजीपाला वगैरे म्हणजे शेवटला काय लागतं? समाहार. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे बघा इकडे. मुखचंद्र, मुखचंद्र या ठिकाणी बघा मुखचंद्र. मुख कसं आहे? चंद्रासारखं आहे म्हणजे या ठिकाणी कर्मधारय समास आहे. कृष्ण आणि अर्जुन इतरेतर द्वंद्व समास आहे. सत्य असत्य, तर सत्य आणि असत्य, सत्य आणि असत्य नाही, तर सत्य आणि असत्य हे कुठलं नाव नाहीये. सत्य किंवा असत्य म्हणून हा तुमचा वैकल्पिक द्वंद्व समास. सप्तसागर, सप्त म्हणजे 7 म्हणून याला तुम्ही द्विगु समास म्हणाल. या ठिकाणी तुम्हाला समास कसे ओळखायचे, समासाचे कोणते प्रकार तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत ते व्यवस्थित समजवलेलं आहे. आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ समजली असेल आणि सर्व समासाबद्दलचा तुमचा डाऊट व्यवस्थित क्लिअर झाला असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.